क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी यलगार कष्टकरी संघटनेचे धरणे आंदोलन। मोखाड्यातील बोटोशीपैकी मरकटवाडी येथील विवाहिता शोभा कांबडी वय 20 हिने शेतीवरील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मात्र या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी यलगार कष्टकरी संघटनेने मोखाडा पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केले आहे। मोखाड्यातील मरकटवाडी येथील शोभा शंकर कांबडी या विवाहितेने शेतावरच्या घरात 1 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मात्र तिला सासरच्या लोकांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी अशी मागणी तिच्या माहेरच्यांनी केली आहे। तसा तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यात दाखल केला आहे। मोखाडा पोलिसांनी तिच्या सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी यलगार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली रणरणत्या उन्हात मोखाडा पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केले आहे। दरम्यान या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपासानंतर पुढील गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती मोखाडा पोलिसांनी माध्यमांना दिली आहे। प्रतिनिधी सौरव कांबडी, मोखाडा, पालघर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।